हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सध्या चालू असलेल्या टिफिन रेसिपीज या सिरीजमध्ये। आज आपण बघणार आहोत एक खास पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन पद्धतीची वांग भरीत ही रेसिपी। त्यासाठी हे अशा प्रकारचे एक वांग घेतलेलं आहे आणि त्याला सगळ्या साइडने तेल लावलेलं आहे। तेल लावल्यानंतर त्याला 2-3 असे कट द्यायचे आहेत, म्हणजे वांग भाजताना ते फुटत नाही। त्यानंतर फुल गॅसवरती हे वांग सगळ्या साइडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं थंड होऊन झाल्यानंतर हे वरचे जे टर्फल आहे ते काढून घ्यायचं आहे। सगळं टर्फल व्यवस्थित काढून घेतल्यानंतर हा वरचा जो देठ आहे तो देठ आपण कापून घेणार आहोत आणि हे वांग जे आहे ते चिरून चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत। आता कढई गरम करून घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची आपण फोडणी देणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण 2-3 बारीक चिरलेले कांदा घेणार आहोत। हा कांदाही छान भाजून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत हा कांदा भाजून झाला की त्यामध्ये आपण तिखट घालून घ्यायचे। मुलांच्या आवडीनुसार तिखट यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर हे स्मॅश केलेलं वांग यामध्ये घालून घ्यायचे, छान मिक्स करून परतून घ्यायचे। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे। पुन्हा एकदा 1 मिनिट याला परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। याने हे वांग्याचं भरीत चवीला अतिशय छान लागते। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, म्हणजे वांग्याचं भरीत चवीलाही छान होते। तयार आहे ही रेसिपी, आपण टिफिनमध्ये सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।